महाराष्ट्र के जालना में बहू ने ही की सास की हत्या कर शव को बोरे में बंद कर फरार हो गई। दीवार में सर मारकर प्रारंभिक जानकारी मिली है। मृतक महिला का नाम सविता शिंगरे, उम्र 45 वर्ष बताई जा रही है। जालना में सदर बाजार पुलिस मौके पर पहुंची। वहीं पुलिस ने शव को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए जनरल अस्पताल भेजा। देखिए जालना से विलास गायकवाड की एक खास खबर। जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे। तिथे एक दोन लेडीज सोबत राहत होती। एक सासू होती आणि एक त्याची सून होती। ते दोघे राहत होते। मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे। रात्री किंवा सकाळीची घटना आहे। त्यांनी सूननी सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता, पण ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलिसला इन्फॉर्म केलं आणि आता पंचनामा वगैरे झालाय। बॉडी पोस्टमॉर्टम साठी गेलेली आहे। आरोपीची तलाशसाठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची। आरोपी पण भेटणार। कशा पद्धतीने मारले नेमकं, म्हणजे काही गळा दाबलाय की कसं? प्रेमा फेसी हेड इंजुरी दिसत आहे। डोक्यावर मार आहे। बाकी डिटेल मध्ये तर पोस्टमॉर्टम आणि इन्क्वेस्ट नंतर कळेल की एक्झॅक्टली कॉज ऑफ डेथ काय। पुण्यामध्ये तुकडे वगैरे करून भरण्याचा प्रकार नाही, तुकडे वगैरे करून भरण्याचा प्रयत्न नाहीये, फक्त त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता। इथं जे मयत कोण आहे त्यांचं नाव काय आणि संशयित जे आहेत? मयत जे आहे तिचं नाव आहे सविता शिंगारे आणि तिची सून आहे प्रतीक्षा शिंगारे। ते डाऊटफुल आहे सध्या, त्याच्या मागे आपली टीम आहे। काही सीसीटीव्ही वगैरे काय मिळाले? घरी कॅमेरेज आहे, ते आपण आता हस्तगत केलेले आहे फुटेजेस। त्याच्या डिटेल मध्ये बघणं सुरू आहे। किरायाने राहत होते? किरायाने राहत होते। सध्या कोणाला ताब्यात घेतलेलं आहे? ती कोणाला ताब्यात नाही घेतलंय। ती जी डाऊटफुल आहे तिच्या मागे टीम आहे। किती टीम आपल्या एलसीबीची आणि लोकल पोलीस स्टेशन दोघांची टीम तिच्या मागे आहे। आपण लवकर अरेस्ट करणार। आता फक्त प्रायमा फेसी आपण घटनास्थळ पंचनामा वगैरे केलेला आहे। सगळ्या डिटेल आपण हळूहळू बघू। बेल्ट